मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता लूज ऑइल म्हणजे सुट्ट तेल विकण्यावर FDAचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी बंदी घातलेली आहे। यानंतर आपण पाहतोय बऱ्याचशा दुकानांमध्ये आता या ठिकाणी लूज ऑइल बंद असे जे बॅनर आहेत ते सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लूज ऑइल घेण्यासाठी ग्राहक येत होते। मात्र आता तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर हे जे काउंटर आहे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे। बघा हे सगळे जे रकाने आपण या ठिकाणी पाहतोय ते सगळे रिकामी आहेत आणि या सगळ्यांशी आपण बातचीत करणार आहोत, कारण भेसळ होत होती या तेलामुळे। यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत होता आणि त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला। या निर्णयाचं एकीकडे कौतुक होत आहे तर दुसरीकडे नेमकी दुकानदारांची काय स्थिती आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। काय नाव आहे तुमचं? मेरा नाम इमरान है और लूज तेल बंद हो गया है। काफ़ी पब्लिक को बहुत तकलीफ आ रही। ये बहुत जूना दुकान था और जैसे ही मुंडे सर का ऑर्डर आया तो हमने टोटली बंद कर दिया, टोटली एकदम बंद। रोज कितना बेचते थे आप लूज तेल? लूज तेल समझो 12-13 डब्बा जाता है। अभी वो भी टोटली बंद हो गया। उससे इफेक्ट गिरता है। जैसे जो डेली बेस पे जो काम करने वाले मजदूर वो आधा किलो पाव किलो लेने आते थे, तो अभी वो भी बंद हो गया। और सबसे ज़्यादा तेल तो मोस्टली पाम तेल ही यूज़ होता है। हर एक चीज़ में पाम तेल ही यूज़ होता है। हमने देखा यहाँ पे एक अलग सी व्यवस्था भी है, नल तैयार किए गए हैं। इस नल से लूज ऑयल आता था, सब फिल्टर एकदम जाली वाली, सब एकदम सिस्टमेटिक, एकदम साफ सुथरा। मगर अभी नियम के अनुसार सभी बंद कर दिए। अभी आप क्या करेंगे? आगे कुछ सोचा है? ये नल तो अब निकल जाएगा कि ऐसे ही रहेगा? नहीं, निकल जाएगा वो सब बंद। अभी उन्होंने आदेश ही दे दिया बंद का, तो अभी क्या करेगा हमारे। हम देख रहे हैं यहाँ पे कुछ ग्राहक भी आए हुए हैं। ताई, तुम्ही डब्बा घेऊन या ठिकाणी पोहोचलेला तेल घेण्यासाठी, पण आता लूज ऑइल बंद करण्यात आलेलं आहे FDAच्या आयुक्तांनी निर्णय घेतल्यानंतर। आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं आता? आम्हाला एवढं घ्यायला पण आमच्याकडे ताकद पाहिजे ना। मग त्याच्यामध्ये एवढं कमिशन आमच्याकडे नाही, पगार पाणी नाही, मग काय करणार? लूज ऑइलच खाणार ना आम्ही। त्याच्यासाठी आम्ही तुमच्या आरोग्यासाठीच हा निर्णय घेतलाय, कारण भेसळ होत होती लूज ऑइलमध्ये असं म्हणणं आहे अन्न आणि औषध प्रशासनाचं। तुम्ही त्याच्यात थोडं कमी करा तर आम्ही काहीतरी घेऊ शकतो ना। आता आम्ही 20 वर्षापासून आम्ही इथून तेल नेतो, आजपासून नाही, पण आम्हाला असं कधी वाटलं नाही की तेलापासून आम्हाला काय त्रास आहे म्हणून। नक्कीच काय करायला हवं सरकारने? काहीतरी कमी कराल तरच आम्ही घेऊ शकतो ना। तर कमी आम्ही काय गरीब लोक आम्ही काय करणार? आमच्या 20,000 पगारामध्ये मला पॅकिंग वाला तेल घेणं बंधनकारक आहे। तुम्ही घेणार पॅकिंग वाला तेल? स्वस्त मिळालं तर घेणारच ना, मग घ्यायला लागणारच। तर काय करता? ते बघा, स्वस्त मिळालं तर घेऊ। ही अवस्था आहे आणि स्वस्त तेल मिळालं तर आम्ही घेऊ असं म्हणतायत। आप भी तेल लेने के लिए आए? मैं तेल का डब्बा लेने आया था अच्छा मंदिर के लिए। अच्छा, तो अभी लूज तेल बंद हो गया है, ये निर्णय अच्छा है कि कैसा है, कैसे देखते हैं? अभी आम आदमी तो लूज तेल ही वापरेगा, डायरेक्ट डब्बा लेके परोड़ेगा नहीं ना लोगों को। इसके लिए लूज तेल मिलना जरूरी है। नक्कीच बघा ही सगळी प्रतिक्रिया। एकीकडे आरोग्याच्या हितासाठी हा निर्णय घेतला, सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी हा निर्णय घेतल्याचं तुकाराम मुंडे यांनी सांगितलं, कारण भेसळ होत होती आणि याला ट्रॅक करणं कठीण जात होतं की नेमकी भेसळ कुठून होते। त्यामुळे कच्चं तेल, लूज तेल जे आहे ते आता पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। बऱ्याचशा घाणी ज्या ठिकाणी हे लूज तेल मिळत होतं त्यांनीसुद्धा आता हे तेल विकणं बंद केलेलं आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना याचा कितपत फायदा होणार आहे आणि याचे दर कमी होणार आहेत का पॅकेटवाल्या तेलाचे, हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।